उत्तर पश्चिमचे उमेदवार रवींद्र वायकर हे आपल्या सोबत आहेत। आपण सध्या त्यांच्या प्रचार रॅलीत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह हा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि 40 तापमानात देखील कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण जाणून घेऊया नेमकं वायकर साहेबांना काय वाटतं। साहेब काय सांगाल, मोठ्या प्रमाणात उत्साह हा नागरिकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय, कसं वाटतं? इथे सुशिक्षित वस्ती असताना देखील सर्व सुशिक्षित लोक हे आता प्रचारामध्ये मोठ्या उत्साहाने उतरलेले आहेत। एकच त्यांच्यामध्ये संचारलेलं आहे की मोदीजींना पुनश्च पंतप्रधान करणं आणि यासाठी रवींद्र वायकरांना निवडून आणलं पाहिजे। आपला एक वोट हा रवींद्र वायकरांना दिला तर मोदीजींना निवडून आणण्यासाठी तो कामाला येणार आहे आणि तो उत्साह हा तुम्हाला दिसून येते सकाळी संध्याकाळी देखील। खरं तर हा आपला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी आपण केलेली आहे। नेमकं या विभागाचं विजन काय असणार आहे आपण खासदार झाल्यानंतरचं? प्रामुख्याने ह्या उत्तर पश्चिमच्या बाबतीमध्ये एअरपोर्टच्या बाबतीमध्ये, फनेलच्या बाबतीमध्ये, म्हणजे एअरपोर्टला जी ट्रॅफिक होते म्हणजे वरची ट्रॅफिक आणि तो रनवे आपल्याकडे कमी असल्या कारणाने अर्धा पाऊण तास आपल्याला वर राहायला लागतं। मग ते सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीतला प्रश्न असो तो आपण मांडणं गरजेचं आहे। आता रनवे आपल्याला आणखीन एक्स्ट्रा करायचे तर बाजूची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे। त्या बाजूच्या झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट झालं तर रनवे हे होऊ शकतील। त्यानंतर रेल्वेचा प्रश्न आहे, रेल्वेची जी ट्रॅफिक आहे त्या लोकांना जायला सुकर कशी बनेल तो एक केला पाहिजे। माझ्या इथे गुंफांचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे, फॉरेस्टचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे, मच्छीमारांचा प्रश्न आहे। एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील आहे की विमानतळाच्या आजूबाजूचा रखडलेला पुनर्विकास हा देखील मोठ्या प्रमाणात आहे। तेच म्हणतोय ना, याच्यासाठी लोकसभेमध्येच कायदे बनवणं गरजेचं आहे। जसं MLA म्हटलं, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ते आम्ही जे गृहनिर्माणच्या बाबतीत केले ते इथं केले, मुंबईच्या बाबतीतले महाराष्ट्राचे, पण जे केंद्राच्या बाबतीतले केंद्राच्या जमिनीवरच्या झोपडपट्टी आहे त्याचा जर निर्णय घ्यायचा असेल तर लोकसभेत केला पाहिजे। मुंबईला आपला मराठी भाषेचा प्रश्न आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, तो देखील इथं बोलून विधानसभेत उपयोग नाही, तो तिथे काढला पाहिजे होता। मग याच्या अगोदरच्या खासदारांनी हे प्रश्न मांडले पाहिजे होते आणि ह्या प्रश्नाची निकट लक्षात घेऊन मला त्या लोकसभेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी हे कार्यकर्ते जोमाने लागलेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी खरं तर महायुतीकडनं जोरदार प्रयत्न झाले। महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची ज्यावेळी भेट घेतली होती त्यावेळी देखील हा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता। नेमका हा का पूर्ण झाला नाही असं वाटतं तुम्हाला? मला आतापर्यंत 7 राज्यांना त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मग आपल्या इथं काय नाही अभिजात भाषेचा दर्जा मराठीला, तो आम्ही इथे चर्चा करतोय। मी देखील पत्रकार व्यवहार केलेला आहे, मी 2012 पासून विधानसभेमध्ये बोलतोय। त्यामुळे तो लावून धरणं हे महत्वाचं आहे आणि ते मी तिथे जाऊन लावून धरेन। उद्धव ठाकरेंनी देखील हीच मागणी पंतप्रधानांकडे केली होती, त्यावेळेच्या खासदारांनी तो मांडला पाहिजे होता तसा। तिथे लोकसभेमध्ये जाऊन तो प्रश्न मांडणे याला महत्वाचं आहे। आपण लेटर पाठवतो ही गोष्ट वेगळी आहे, बाकीच्या विधानसभेतनं पण गेले, पण असलेल्या खासदारांनी ते लावून धरून ते पास करून घेणं हे गरजेचं आहे। तर आपण प्रामुख्याने ही लढाई जर आपण पाहतोय तर शिवसेना विरुद्ध शिवसेना ही पाहायला मिळत आहे। आपण 50 वर्ष ही ठाकरेंसोबत होतात आणि 50 वर्षानंतर आज आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला आणि आपण आज धनुष्यबाण चिन्हावर एकनाथ शिंदेच्या पक्षातनं म्हणजेच शिवसेनेतनं या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत। काय नेमका फरक वाटतोय त्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत? जलद गतीने काम होणं याला महत्व आहे। जे 10 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी केलेले आहे, महायुती शासनामध्ये जे निर्णय झालेले आहेत ते एवढे फास्ट आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये मी निर्णय घेतले, निर्णय हे घेतले पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आणि ते नाही घेतले तर मग तसेच पडून राहतात, मग त्यातनं विकास होत नाही। मला तोच प्रश्न करायचा आहे की नेमकं आपण महाविकास आघाडीत असताना नेमके काय काय प्रॉब्लेम्स होत होते जेणेकरून आपल्याला ही वेळ आली की आपण पक्षाचे मंत्रीच नव्हतो तर काय प्रश्नच कसा मांडणार आहे? जो मांडायचा ॲज अ आमदार म्हणून मांडत होते। तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचा प्रत्येक गोष्ट तुम्ही मांडल्यानंतर ते गटनेते असतील, मंत्री असतील, त्यांनी तो एक्सपिडाईट करणं हे महत्वाचं आहे। ते केलं नाही म्हणून तरी महाविकास आघाडी काळात स्लो कामं होत होती आणि याचा फटका हा पाहायला मिळत होता। त्यामुळे नक्कीच आता जी कामं आहेत ती एक्सपिडाईट होतात। प्रत्येक गोष्ट समजा आता माझ्याकडे मुंबई कॉर्पोरेशनमध्ये फंड आम्ही जमवला, त्यावेळेला ह्याच्यामध्ये होती, कामं स्लो होती,
तर आपण जी कामं आता करायला घेतलेली आहे, पैसावरती फुलं टाकायसाठी नाही, ते लोकांच्या आनंदासाठी आम्ही त्याला टॅक्स देतो आणि त्या टॅक्समधून त्यांची कामं देखील झालं पाहिजे. पैसा हा सेव्हिंग पण झाला पाहिजे आणि पैशाच्या माध्यमातून काम देखील झालं पाहिजे. या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे आणि ते विजन असणं गरजेचं आहे. काल माध्यमांमध्ये बोलताना आपण असं म्हटलं होतं की एका जड अंतकरणाने आपल्याला शिवसेना ही सोडावी लागली होती, उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली होती. काय सांगाल? दोन ऑप्शन आपल्याकडे होते, एकतर गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं. काय सांगाल त्याविषयी? बघा, मी काही आरोपी नाही आहे, मी काही गुंडा नाही आहे, त्यामुळे गजाआड खोट्या याच्यासाठी जाणं हे मला परवडणारं नाही आहे. मी काम केलंय, मी सेवा केली आहे. अशा वेळेला माझ्या मुखियाने जे असतील त्यांनी तो मला सपोर्ट केला पाहिजे होता, तो सपोर्टच मिळाला नाही ना. उद्धव ठाकरेंकडनं सपोर्टच मिळत नव्हता, चर्चाच होत नव्हती. चर्चा झाली, सर्व झालं, पण जो पद्धतीने मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोदी साहेबांना एक फोन करा, तर ते नाही म्हटले. आता ज्या इथनं आपल्या माणसाला कशाही पद्धतीने वाचवायला पाहिजे, कारण ते खोटं आहे हे जर तुमच्या निदर्शनात आलं पाहिजे, ते केलं पाहिजे होतं त्यांनी, ते केलं नाही. ठाकरे विरोधात असल्यामुळेच फोन करत नव्हते. ठाकरे कोणाच्या विरोधात? ठाकरे हे मोदी किंवा बीजेपीच्या विरोधात असले, ही चुकीची गोष्ट आहे. माणसानी दोन पावलं ज्या वेळेला आपल्याला संकट येतो तेव्हा मागे पण गेलं पाहिजे आणि नंतर मग ते उड्डाण केलं पाहिजे. ज्या वेळेला इमर्जन्सी होती तेव्हा बाळासाहेबांनी देखील दोन पावलं मागे गेले होते ना, त्यावेळेला त्यांनी पण राजनीती केली होती ना, तशी आपल्या लोकांसाठी केली पाहिजे होती. संजय राऊतांनी यावरती टीका केलेली आहे. वायकरांसमोर ऑप्शन नव्हता, जेल किंवा गद्दारी, त्यामुळे त्यांनी गद्दारी निवडली आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत, असं थेट संजय राऊतांनी आरोप केलाय. गद्दारीचा अर्थ काय? मी जर असं असतं तर मी त्यावेळेला गेलोच नसतो. मग मला सांगा, ज्या लोकांनी जे उमेदवार आहेत त्यांच्या वडील मग ते गेले होते, त्यांना तुम्ही काय म्हणाल? मग ती काय आहे? मग ते काय आहे? मग या ठिकाणी संजय राऊत पक्षपातीपणा करताना पाहायला मिळत आहे. आता ते बोललेत, तुम्ही म्हटलात म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग ते काय आहे? आणि मी 1.5 वर्ष झगडलो की नाही, मग ती काय गद्दारी होती? मला जायचं असं त्यावेळेला गेलो असतो. माझ्या संकटाला तुम्ही उभे राहिलात ना, हाच प्रश्न आहे. दुसरीकडे या एकूणच राजकारणामध्ये किंवा एकूणच ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर दोन विषय प्रामुख्याने गाजताना पाहायला मिळतात. एक तर मराठी विरुद्ध गुजराती, दुसरीकडे मराठी विरुद्ध म्हणजे हिंदू आणि मुस्लिम. हे प्रचाराचे विषय असू शकतात का? काल अमोल कीर्तीकर यांच्या एकूणच प्रचारामध्ये इब्राहिम चव्हाण हे 93च्या बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी सहभागी झाले होते. याकडे कसं पाहता? माणसाने चांगल्या संगती केल्या पाहिजेत. जसं आपण लहान मुलांना सांगतो की बाबा तू चांगल्या मुलांमध्ये खेळ, चांगल्या मुलांमध्ये बस, चांगल्या मुलांमध्ये अभ्यास कर, तशा पद्धतीने कशाची संगत करायची. आता बॉम्ब ब्लास्ट केलेल्या माणसांनी आतंकवाद्याच्या बरोबर जायचं की न जायचं याने ठरवायचं आणि ते लोक बघतायत. याचाच अर्थ संगती दोषो परिणाम. जशी संगत असते तसे मनुष्य घडतो. मग काय हे आतंकवादी घडवणार आहेत का? तर हे चुकीचं आहे. याचा परिणाम हा आपल्या एकूणच प्रचारादरम्यान पाहायला मिळणार का? अमोल कीर्तीकरांना याचा फटका बसणार का? ज्या पद्धतीने मराठी गुजराती त्याचबरोबर हिंदू मुस्लिम हा वाद होतोय. खरं म्हणजे हा वाद आता काढूच नाही. त्यांनी मतदान चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. हा वाद ते अशा पद्धतीने आतंकवाद्यांना घेऊन जात आहेत आणि ते लोकांच्या नजरेत येते, लोकांच्या नजरेत आलेलं आहे ते. आणि ते त्याच्या 20 तारखेला त्याची प्रचिती ओटच्या माध्यमातून दिसेल की महायुतीचे सर्वच खासदार हे निवडून गेले असतील आणि मोदीजी पंतप्रधान झालेले असतील. दुसरीकडे एक शेवटचा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे म्हणतात गद्दारांना कुठेही थारा मिळणार नाही म्हणून. आता कोणी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.